नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. चला, आज मी तुम्हाला आहे ना माझा एक अनुभव शेअर करणार आहे. व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू बघा. थोडंफार मी घरातलं पण दाखवते. आणि आता चला, आज आहे गुरुवार. सकाळीच आता इथे बघा आंघोळ वगैरे झाल्यानंतर आहे ना आता केस विंचरायला घेते. कारण का कसं आज गुरुवार असल्यामुळे आज उपवास पण आहे. माझ्या मुलीचा पण उपवास असतो आणि माझा पण उपवास असतो. आणि त्याच्यानंतर आज केस पण धुतलेले आहे आणि साडी पण घातलेली आहे. आणि आरतीला मी प्रत्येक गुरुवारी मठामध्ये जात असते. मी भरपूर अशा व्हिडिओमधून तुम्हाला सांगितलेलं आहे की माझ्या घराच्या अगदी 5 मिनिटावरती स्वामींचा मठ आहे. आवर्जून मी गुरुवारच्या दिवशी आरतीला वेळ काढून जातच असते. चला, आता इथे सकाळची सुरुवात झालेली आहे. सकाळी भाजी चपाती पण झालेली आहे. आणि आता थोडंफार आहे ना काम बाकी आहे, पण मग पहिले आरतीला जाईल. नंतर तिकडनं आल्यानंतर मी परत काही बाकीचे कामं करणार आहे. चला, आणि गुरुवार असला ना मला आवर्जून खूप असं पटपट असे कामं पण करूशी वाटतात. आणि कुठेतरी आपल्याला बाहेर जायचं आहे, त्याच्यामुळं खूप वेगळाच तो आनंद असतो. आणि चला, स्वामींच्या मठामध्ये जायचं असतं त्यावेळेस आहे ना खरंच आपल्याला आहे ना स्वामीच बोलावून घेतात. चला, व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू राहा असंच. आता आहे ना चला, मी तुम्हाला एक अनुभव सांगते. आता मधून तुम्हाला मी घरातलं पण माझं शेअर करते. म्हटलं चला, असंच बोलण्यापेक्षा आहे ना थोडंसं घरातलं पण मी दाखवते आणि त्याच्यानंतर माझा अनुभव पण मी तुम्हाला शेअर करते. भरपूर असे मला अनुभव आलेले आहे, पण मी तुम्हाला एक एक व्हिडिओ नंतर पुढे टाकत जाईल मला काय काय अनुभव आलेले आहे. सर्वात पहिले मी ना अगदी 2 वर्षापासून मी स्वामींची सेवा करते. सेवा पण जास्त नाही करत, अगदी रोजचं आपलं नामस्मरण किंवा मग रोज आपली एक माळ करते. दिवसभर नामस्मरण करायला विसरायचं नाही. आणि त्याच्यानंतर रोज आपल्या स्वामींना मूर्तीवरती अभिषेक करायचा, आंघोळ घालायची, अगरबत्ती सकाळ संध्याकाळ लावायची. चला, आता इथे माझी तयारी झाली आणि मी मठात आरतीला चाललेली आहे. चला, त्याच्यानंतर आता मी तुम्हाला एक अनुभव सांगते. पहिले पावसाळ्याचे दिवस होते बरं का. खूप खूप पाऊस पडत होता. आणि आमचं गाव नाशिकपासून पण 40 किलोमीटर पुढे. आता कल्याणवरून आम्हाला जायचं होतं आमच्या गावाला. एवढा पाऊस चालू होता की अजिबात गाडीच्या समोरचं सुद्धा आम्हाला काहीच दिसत नव्हतं. तर अचानक आहे ना आमची गाडी कसारा घाटामध्ये बंद पडली. आता तुम्हाला प्रत्येकालाच माहिती आहे कसारा घाट हा कसा आहे तो. कारण का त्यावेळेस आहे ना एकच साईड होती ती, म्हणजे यायचा आणि जायचा रस्ता घाटातूनच होता तिथून. त्याच्यानंतर काय झालेलं, खूप म्हणजे खूप पाऊस चालू होता. इतका पाऊस चालू होता आणि पावसाळ्याचे दिवस होते. त्यावेळेसच आम्हाला गावाला जायचं होतं. आम्ही मधून गावाला जातच असतो. माझ्या सासूबाईची तब्येत नेहमीच बरी नसते. मधून कधी चांगली होते, कधी अशी राहते. त्याच्यामुळे आम्ही गावाला जात होतो. आणि अचानक आमची कसाऱ्या घाटामध्ये गाडी चालू असताना बंद पडली. आणि पाठीमागे पण इतके मोठ्या गाड्या होत्या, पुढे पण गाड्या होत्या आणि मध्येच आमची गाडी बंद पडल्या. अगदी आम्ही फक्त स्वामींचं नाव घेतलं, बस स्वामी काहीतरी करा म्हटलं, बस इतकंच बोलली मी. अगदी 1 मिनटं किंवा सेकंदामध्ये एक माणूस समोरून आला आणि त्याने ना संपूर्ण म्हणजे रेनकोट वगैरे घातलेला होता. गाडीच्या समोरून आला तो आणि त्याचा चेहरा पण दिसत नव्हता. तर त्याने काय केलं, ज्या पाठीमागच्या गाड्या होत्या ना तर त्याने त्या थांबून ठेवल्या. पुढच्या गाड्या होत्या ना त्या पण थांबून ठेवल्या. एकही शब्द बोलला नाही तो. आणि त्याच्यानंतर आमची गाडी ना त्याने बघितली. त्याने फक्त आहे ना पुढचं तोंड असतं ना गाडीचं
ते त्याने वरती करून बघितलं आणि फक्त खाली केलं. बस इतकंच केलं, काहीच बोलला नाही. आणि खूप पाऊस चालू होता तर आम्ही गाडीमध्येच बसलेलो आणि गाडी बंद पडली. अगदी सेकंदामधला खेळ होता तो. तर एकही गाडीने आम्हाला हॉर्न वगैरे दिला नाही, पाठीमागून नाही, पुढून नाही, काहीच नाही. इतका मोठा अनुभव होता तो आमच्यासाठी. आणि सेकंदामध्ये आमची गाडी चालू झाली. बऱ्याच दिवसाचा मला हा अनुभव शेअर करायचा होता, पण मग राहिलंच होतं माझ्याकडनं. पण माझ्या लक्षात होतं मी कधीतरी हा माझा अनुभव तुम्हाला सांगणार आहे. गाडी चालू झाली आमची आणि अगदी गाडीत सांगितलं त्याने चालू करा म्हणून, त्या माणसाने गाडी चालू केली, चालू झाली आणि तो माणूस अगदी कुठेच दिसला नाही आम्हाला. तर मग त्यावेळेस आम्हाला तो अनुभव आलेला होता. तर आम्ही असं समजतो की ती दुसरं व्यक्ती कोणीच नव्हतं, ते स्वामीच होते. तो आमचा खूप मोठा अनुभव होता. आणि कसाऱ्या घाटामध्ये गाडी बंद पडणं म्हणजे तुम्ही विचार करा. त्याच्यानंतर तेव्हापासून गाडी सुरू झाली तर आम्ही डायरेक्ट घरी गेलो तरी आमच्या गाडीला काहीही सुद्धा झालं नाही. आणि हा झाला माझा पहिला अनुभव. आता मी तुम्हाला अजून एक दुसराही अनुभव सांगते. खूप सारे अनुभव मला आलेले आहे. आता इथे ना मठातून जाऊन आली, आता इथे फराळाचं बनवते. दही पण टाकलेलं आहे, कारण का माझ्या मुलीचा आणि माझा आमचा गुरुवार दोघींचा पण उपवास आहे. आणि माझे कॅट आहे ना, त्यांना पण जेवायला पण दिलेलं आहे. चला आता इथे फराळाचं आपलं तयारच होईल. अजून मी आता दुसरा एक अनुभव शेअर करते. आता माझी मुलगी बाहेर असते हॉस्टेलला. तुम्हाला भरपूर अशा व्हिडिओमधून मी सांगितलेलं आहे. ती खारघरला असते, नवी मुंबई. आणि तिची ना एक्झाम संपलेली होती, तर तिच्याकडे 2-3 बॅगा होत्या. तिला घरी यायचं होतं. त्या दिवशी गुरुवारचाच दिवस होता. आता मागच्या वर्षीची गोष्ट किंवा 6-1 महिने झाले असतील तेव्हाची गोष्ट आहे ही. आणि तिकडनं आल्यानंतर ती ठाण्यामध्ये, तिला वेगळी लोकल पकडायला लागते. खारघरवरून ठाण्याला यायचं आणि ठाण्यावरून परत कल्याणला यायचं. तर तिचं असं रुटीन आहे. तर ती आली ठाण्याला आणि ठाण्याला आल्यानंतर तिला लोकलमध्ये बसायचं होतं. पण लोकलमध्ये बसायच्या वेळेस आहे ना, म्हणजे ती बसणार होती त्या लोकलमध्ये, कल्याणच होती ती का दुसरी होती माझ्या लक्षात नाही राहिलं आता. पण मग तिने मला घरी आल्यावर सांगितलं ती बसणार होती, पण ती बसली नाही. आणि वाजलेले होते घड्याळामध्ये त्यावेळेस 4. आणि त्याच वेळेस ती घटना घडलेली. तर खूप म्हणजे खूप गर्दी होती. ती बसणार होती त्या गाडीमध्ये, पण ती एवढी गर्दी होती ना, ज्या उतरणाऱ्या बायका असतात ना, लेडीज डब्बा असतो, आणि खालून वरती चढणाऱ्या ज्या बायका असतात ना, म्हणजे ज्या वरून आल्या ना उतरणाऱ्या, त्या सगळ्या त्या बायका खालच्या लेडीज उभ्या होत्या ना चढणाऱ्या, त्यांच्यावरती पडल्या. आणि माझ्या मुलीने थांबून घेतलं. ती चढली पण नाही किंवा काहीच नाही. तिनं डायरेक्ट बसून घेतलं. तिचं पाऊलच पुढे चालेना. तिने डायरेक्ट बसूनच घेतलं. ती गेलीच नाही पुढे गाडीत बसायला. आणि अगदी त्याच वेळेस तिचं असं तिकडे हे घडलं ना, तर त्या दिवशी गुरुवार होता. आता मी तेव्हा स्वामी चरित्राचं पारायण पण लावलेलं होतं. तर त्या दिवशी गुरुवार होता. माझं पारायण सकाळीच झालेलं होतं. तर 4-4:30 वाजलेले होते. मी हॉलमध्ये होती माझ्या. आणि तुम्ही माझं देवघर भरपूर अशा व्हिडिओमधून बघितलेलंच आहे. आणि तर अचानक ते माझं स्वामी चरित्राचं जे पुस्तक आहे ते मी असं काचेवरती ठेवलेलं असतं. आणि घरामध्ये पंखे बंद,
हवा यायला मार्ग नाही. अचानक ते पुस्तक बरंच लांब असं खाली पडलं. मी हॉलमधून सहज इकडे किचनकडे आली तर पुस्तक खाली पडलेलं होतं. म्हटलं, हे पुस्तक कोणी खाली टाकलं? माझ्याकडे कॅट पण आहे, ते पण झोपलेले होते, कारण का दिवसभर ते झोपलेले असतात. पुस्तक पडायचं कारण काही कळेनाच मला. मी खूप विचार करत राहिली. पुस्तक मी उचलून घेतलं, नमस्कार केला स्वामींना, मुजरा केला. काही चुकलं असेल तर माफी मागितली आणि पुस्तक मी जिथे होतं तिथे ठेवून दिलं. त्याच्यानंतर 1 तासानंतर माझी मुलगी घरी आली. 5च्या नंतर ती घरी आली. तिने मला ही सगळी हकीकत सांगितली. आता इथे बघू शकता, ही माझी मुलगीच आहे आणि आता ती घरी आलेली. आज गुरुवार आहे, कारण का शिवजयंतीची तिला पण सुट्टी आहे, त्याच्यामुळं मग ती अशी येत असते घरी. आणि चला, आता इथे आमचे ना फराळाचं करून झालेले दोघींचं पण. आणि माझी मुलगी ना खूप समजदार आहे. तिला आहे ना खूप काही समजतं आणि घरी आल्यानंतर तिला नाही सांगितलं तरी ती कामं करून लागते मला. चला, ती भांडे वगैरे घासते आता. त्याच्यानंतर तिने मला असं सांगितलं, नंतर मला क्लिक लागली की नाही, तिला गाडीत बसायचं होतं पण ते स्वामींनी तिला बसून दिलं नाही. आणि पुस्तक खाली पडायचं, तुम्ही विचार करा, पुस्तक खाली पडलं म्हणजे ते स्वामींनी त्यांच्यावरतीच ओढून घेतलं. तर ही घटना मला 2-3 दिवस ती सारखी डोक्यामध्ये फिरत होती माझ्या. मी तुमच्यासोबत शेअर करणार होते पण नाही केली, पण म्हटलं करील कधीतरी. चला, अशी होती माझी ही दुसरी घटना. अजून तर खूप काही आहे, खूप काही मला स्वामींचे चमत्कार खूप म्हणजे खूप घडलेले. खूप काही स्वामी देतात आपल्याला. आपण फक्त मनापासून स्वामींची सेवा करा. स्वामींना काहीच लागत नाही. दिवसभर स्वामींचं नामस्मरण करा. तुम्हाला अगदी वेळ जरी नसला समोर बसायला तर तुम्ही दिवसभर फक्त मनामध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ एवढंच बोलत राहा. आणि जे काही कराल ना तुम्ही तर मनापासून करा. खरंच स्वामी देतात, परीक्षा पण बघतात खूप साऱ्या. अजून तर खूप सारे अनुभव आहे, मी तुमच्यासोबत ते पण हळूहळू पुढे शेअर करेल. असा होता माझा तो पहिला गाडीचा अनुभव. आणि दुसरा होता तो माझ्या मुलीचा अनुभव. माझ्या मुलीला पण आहे ना खूप सारे अनुभव आलेले. ती पण गुरुवारचा उपवास करते. मला पण खूप सारे अनुभव आलेले. मी तर तुम्हाला मागे पण 1-2 व्हिडिओमधून सांगितलेलं होतं की मी खूप आजारी होते, म्हणजे माझी गॅरंटी नव्हती, पण मी सगळं स्वामींवरती सोडलेलं होतं. चला, जे काही आहे आज मी सगळं स्वामींमुळे आहे. आता आजचा आहे गुरुवार आणि आता इथे संध्याकाळची वेळ आहे. त्या बाजूला मी तुरीची डाळ टाकली शिजायला, या बाजूला भात टाकला, कणिक पण मळून ठेवलं आहे आणि मेथीची भाजी तर निवडून घेतली आहे. आता ती स्वच्छ 2-3 पाण्यानं धुवून घेते आणि चाळणीमध्ये ठेवते. आज आता स्वयंपाक संपूर्ण करून नैवेद्य पण दाखवायचा आहे मला स्वामींना. आणि त्याच्यानंतर माझ्या मुलीला पण आहे ना उपवास सोडून तिला हॉस्टेलला जायचं आहे आजच. ती असं सुट्टी असली का 1 दिवसासाठी येत असते, त्याच्यामुळे स्वयंपाक पण मी लवकरच सुरू केलेला इथे. आता मी कणिक मळलं, डाळ भात टाकला शिजायला आणि त्याच्यानंतर आता मेथीची भाजी करून घेते. नंतर माझ्या मुलीनंच वरणाला फोडणी दिली आणि तिनेच स्वामींना नैवेद्य दाखवला. तिने जेवण वगैरे केलं आणि ती तिच्या कॉलेजला निघून गेली. आता माझ्या घरामध्ये ना रोज
सकाळीच माझे मिस्टर, आता आम्ही लवकरच उठतो, तुम्हाला मी भरपूर व्हिडिओमधून सांगितलेलं आहे. आम्ही 4:45 वाजता दोघं पण उठलेलं असतो सकाळपासून. तर त्यावेळेस माझ्या मिस्टरांची आंघोळ झाल्या ते पहिल्यापासून म्हणजे आंघोळ झाली का एक अगरबत्ती लावतातच. पण ते स्वतःहून मला सांगत होते की ही माळ कशी जपायची, स्वामींची माळ कशी करायची. तर त्यांना मी सांगितलं. आता मला पण माहीत नव्हतं, पण मी पण आहे ना यूट्यूबवरती बघून ती माळ कशी आपल्याला पकडायची वगैरे सगळी गोष्ट मी त्याच्यावरून शिकली. त्यांनी मला एक दिवशी असंच विचारलं की तू गुरुवारच्या दिवशी एवढी सेवा करते, कशी जपायची असते ही माळ स्वामींची. त्यांना मी सांगितलं. त्या दिवसापासून माझे मिस्टर रोज सकाळी 4:15 वाजता आंघोळ झाल्यानंतर 5ला 5, 5:15 ह्या दरम्यान रोज स्वामींची एक माळ करतात. कशी का होईना, तोडकी मोडकी, पण त्यांना पण सवयी लागलेली आहे. चला, आपण काही सांगायची गरज नाही, स्वामी स्वतःहून करून घेतात. इथे माझा स्वयंपाक झालेला आहे. चपात्या, वरण, भात, मेथीची भाजी. चला नैवेद्य दाखवते. श्री स्वामी समर्थ.